वळूयात पुढच्या बातमीकडे। केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोणत्याही कारणामुळे राजकीय संघर्ष भडकू शकतो हे अनेक प्रकरणांमधून समोर आलंय। पण औरंगाबादमध्ये अशाच एका संघर्षामुळे केंद्र सरकारच्या एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ होताना दिसतोय। केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसंच स्थानिक प्रशासनात एकवाक्यता नसल्यानं पंतप्रधान घरकुल योजना खोळंबून पडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र घेताच गोरगरिबांच्या आशा पल्लवित करणारी घोषणा केली। 2022 पर्यंत गरजूंना पक्की घरं बांधून देण्याची घोषणा त्यांनी केली होती। पण पंतप्रधानांच्या याच ड्रीम प्रोजेक्टला औरंगाबादमध्ये ब्रेक लागलाय। जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या अनास्थेमुळे पंतप्रधान घरकुल योजनेचा पुरता बोजवारा उडालाय। काय आहे पंतप्रधान घरकुल योजना? गोरगरीब कुटुंबांना मार्च 2022 पर्यंत पक्की घरं बांधून देण्याची घोषणा झाली। नळ जोडणी, शौचालयाची व्यवस्था आणि 24 तास वीज पुरवठा, रहदारीसाठी रस्ते अशा सुविधांसह ही घरं बांधून मिळणार होती। स्वतःचं घर मिळणार या आशेनं 2016 मध्ये औरंगाबादमधल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले। तब्बल 80,518 नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं महापालिकेकडे अर्ज केले। पण गेल्या 7 वर्षांमध्ये जिल्हा प्रशासनानं फक्त 355 म्हणजे 1% कमी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घर दुरुस्ती करता लाभ दिलाय। ही बाब शहरासाठी लाजिरवाणी असल्याचं म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। औरंगाबादमध्ये 80,000 आवेदनापैकी फक्त 355 लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे। 355 याचा अर्थ हे आहे की 1%ही मिळालेला नाही आहे। औरंगाबादमध्ये का असं झालेलं आहे, कोणाकडून आपल्याला जबाब विचारण्याची आवश्यकता आहे। औरंगाबादचे जिल्हाधिकारी, औरंगाबादचे म्युनिसिपल कमिशनर आणि औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर यांना आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये दिल्लीला बोलवून आणि या कमिटी समोर त्यांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावे की हे औरंगाबादमध्ये काय इम्प्लिमेंट झाली नाही। खासदार इम्तियाज जलील यांनी या योजनेवर टीका करताच औरंगाबाद भाजप खडबडून जागी झाली। ही योजना राज्य सरकारला पूर्ण होऊ द्यायची नाही। योजना पूर्ण झाली तर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फटका बसेल असा आरोप भाजपनं केलाय आणि जन आंदोलनाचा इशाराही दिलाय। संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ही योजना अडगळीत पाडण्याचं काम राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या हस्तक असलेले महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी हा डाव की या मराठवाड्यामध्ये सर्वसामान्याची कुचंबना करून केंद्रावर कसं खापर फोडता येईल। प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या संभाजीनगरात राजकारण करू पाहते। या योजनेसाठी महानगरपालिकेनं प्रचंड प्रमाणात परिश्रम करून जनतेचे हजारो अर्ज जमा झालेले आहेत। जनतेची निश्चित या योजनेवर मोठी उडी आहे, मोठी आशा आहे। परंतु हेही समजण्याची गरज नाही की ही योजना फक्त केंद्र सरकारची। केंद्र सरकारचा जर 1.5 लाख रुपयाचा वाटा असेल तर राज्य सरकारचा सुद्धा याच्यामध्ये 1 लाख रुपयाचा वाटा आहे। खासदार इम्तियाज जलील आणि भाजपच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य अर्जदार मात्र मेटाकुटीला आलाय। घरकुल योजनेसाठी अर्ज करून महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानुवर्ष खेटे घातले, पण त्यांची कैफियत मात्र कोणीच ऐकत नाही। वयोवृद्ध सय्यद मतीन हे मात्र या सगळ्याला कंटाळलेत। महिन्याला 10,000 रुपये कमावणारे मतीन केवळ घरभाड्यावरती 6,000 रुपये खर्च करतात। पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये स्वतःचं घर होईल असं स्वप्न त्यांना होतं, पण ज्या डोळ्यांनी त्यांना स्वतःचं घर बघायचंय त्या डोळ्यात आज अश्रू दाटून आले आहेत। अभी तो मेरे को ऐसा लग रहा है कि भाई कोई सुनवानी नहीं है, कोई पूछने ये नहीं करने वाला है, बस ये चक्रा मारने लगा रहे और घुमा रहे कि तुम्हारा, तो उससे कुछ ऐसा अंदाज ये भी नहीं हो रहा कि अब तो दिल ऐसा होता कि नहीं उन्होंने बोले तो जान दो, अब छोड़ दो, अब ये अपना कुछ होने वाला नहीं है करके। तो मैंने उम्मीद तो छोड़ दिया हूँ। इंसान जो है तो घर में अपने कैसी भी चटनी रोटी खा लेता, लेकिन किराया बहुत मुश्किल से देना पड़ता। घर में रहो मत रहो लेकिन किराया देना पड़ता। जिल्हा प्रशासनाला या योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार होते, आदेश होते आणि औरंगाबाद महानगरपालिकेने ही घरं बांधून देण्याची एक योजना होती। मात्र या दोघांवर घरकुल तयार होईपर्यंत नियोजन करण्याचं, देखरेख करण्याचं काम केंद्र सरकारचं होतं। मात्र या तिन्ही ऑथॉरिटीजनी या योजनेबद्दल
थोडीशी अनास्था आणि दिरंगाई दाखवली। आता या स्टोरीसाठी मी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सकाळपासून फोन करतोय की नेमकी जिल्हाधिकाऱ्यांची यामध्ये भूमिका काय आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली का। कॅमेरा समोर न येता जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं असं सांगण्यात आलं की या घरकुल योजनेसाठी जवळपास 50 हेक्टर जागा जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून दिलेली आहे, मात्र या जागेचा वापर झाला नाही, त्यामुळे घरकुल होऊ शकले नाही। पंतप्रधान घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे। अर्जदाराची शहरात जागा असेल तर घर बांधून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। जर जागा ग्रामीण भागात असेल तर जिल्हा परिषद घर बांधून देते, पण स्थानिक पातळीवरच्या प्रशासनात ताळमेळ नसल्यानं पंतप्रधान घरकुल योजनेला घरघर लागल्याचं दिसतंय। जिल्ह्यातील 80,518 अर्जदारांची नावं वेगवेगळी आहेत, पण सगळ्यांची अवस्था कमी अधिक प्रमाणात या मतीन यांच्यात सारखी आहे। त्यामुळे या योजनेचं राजकारण न करता गोरगरीब लाभार्थ्यांच्या डोक्यावर हक्काचं छत मिळावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या योजनेबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही। मग ही योजना कुठपर्यंत आलेली आहे, ही योजना का रखडलेली आहे, का 80,000 लोकांना घर मिळत नाहीत, याबद्दल उत्तर मिळणं सध्या कठीण आहे। मात्र या सगळ्या गदारोळामध्ये जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या डोक्यावर छत येईल अशा पद्धतीचं कसलीही उपाययोजना या ठिकाणी होताना दिसत नाही। त्यामुळे अनेक लोक बेघर आजही आहेत। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।